Hey!
हॅलो, चला महिला मंडळ पुढे पुढे सरका, चला पुढे पुढे सरका महिला मंडळ, सरका सरका. हे तुझा मागतो देवा, तुझा मागणे देवा, तुझा मागणे देवा, तुझा मागणे देवा, तुझा मागणे देवा, देवा तुझा मागणे देवा, तुझा मागणे देवा, देवा तुझा मागणे देवा, तुझी चरण सेवा
Hare
सेवा आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी संत संग सर्वकाळ संत संग सर्वकाळ थोर प्रेमाचा सुकाळ आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम आनने घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जगत्पुरिक्तिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवानेश्वरा
ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। राधा मेरी स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन वास। जय जय श्री राधा रमण, जय जय नवद किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। सीतानाय समारंभा, श्रीरामानाथ मध्यमा, अस्मदाचार्य पर्यंता, वंदे गुरु परंपरा। आइए हनुमान विराजिए, कथा करूं मति अनुसार, प्रेम सहित गादी धरो, पधारो पवन कुमार। अखंड मंडलाकारं, व्याप्तं चराचरं, तत्पदं दर्शितं येन, तस्मै श्री गुरवे नमः। सरस्वती महामाये, विद्याकमललोचनी, विश्वरूपे विलासिनी, विद्यामदये नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। तुझ मागणे ते देवा, तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा। आननी घोदेसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी, विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू असणारे जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज यांचा सुंदर असा 4 चरणांचा मागणीपर प्रकरणातील अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठला विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्याआधी, कीर्तनाला सुरुवात करण्याआधी अल्पशः परिहार द्यायचा झाला तर श्री वटेश्वर संस्थान फत्तेपूर या गावामध्ये भगवंताच्या असीम कृपाद्वारे चालू असणारा सालाबाद प्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व प्रभू श्री रामचंद्राची रामायण कथा सुंदर अशा भव्य दिव्य या सोहळ्यामध्ये, सुंदर अशा या भगवंताच्या कीर्तन सोहळ्यामध्ये आज मला 7व्या दिवसाची अर्थात जागराची सेवा माझ्या वाट्याला आलेली व ज्यांच्यामुळे आज मला पुन्हा या गावात येण्याचा योग आला आणि ज्यांच्यामुळे मला ही सेवा मिळाली ते म्हणजे वारकरी असणारे संजू भाऊ बर्डे व तसेच समस्त तुम्ही ग्रामस्थ मंडळ। सर्वांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा मला या गावामध्ये तुम्ही येण्याची संधी दिली। तुमच्या सर्वांचे मी आभार मानते व तसेच सुंदर गायनाचारी असतील, टारकडी मंडळी असतील, मृदंगाचारी असतील, साऊंड सिस्टीम असेल, सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाला सुरुवात करते। विठ्ठला विठ्ठला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे भगवंताच्या सेवेची मागणी मागताय। काय म्हणताय जगद्गुरु तुकोबराय देवाकडे? तुझ मागणे ते देवा,
आम्हा तुझी चरण सेवा. आता लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणताय की देवा तुझ्याकडे मला एकच मागायचंय. आता इथे पहिला मुद्दा असा उभा राहतो की जगद्गुरु तुकोबराय एका ठिकाणी असंही म्हणताय की तुम्ही देवाकडे काहीच मागू नका. फक्त तुकोबरायच नाही म्हणत, तर बरेच संत असे, प्रत्येक संत असे म्हणतात की तुम्ही देवाकडे काहीच मागू नका. पण मग इथे जगद्गुरु तुकोबरायांनी का मागितलं? मग इथे दोन गोष्टी उभ्या राहतात. तुकोबराय म्हणतात की देवाकडे देवाचं मागू नये, तर देवाकडे देवालाच मागावं. काय म्हणताय तुकोबराय? देवाकडे देवाचं मागू नये, तर देवाकडे देवालाच मागावं. मग आता देवाकडे देवाचं मागणं म्हणजे काय? तर घर, संपत्ती, पैसा वगैरे वगैरे हे सगळं देवाचं झालं. या संसारातली जेवढे काही मायाजनित वस्तू आहे हे सगळं काय झालं तर देवाचं आहे. मग हे देवाच्या गोष्टी देवाकडे मागू नये असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. पण देवाचं देवाकडे मागावं म्हणजे देवाला देवाकडे मागावं. म्हणजे तुकोबराय या अभंगामध्ये देवालाच देवाकडे मागताय. काय म्हणताय की देवा आम्हाला दुसरं काही नकोय, तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. हे देवा आम्हाला तुझी काय दे तर चरणांची सेवा घडावी असं मागताय. पुढे काय? आन नेघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. जगद्गुरु तुकोबराय देवाकडे म्हणताय की देवा आम्हाला तुझी चरणांची सेवा घडावी हे तर आम्ही तुला मागितलं, पण आन नेघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. पण देवा लक्षात ठेव की आम्हाला ह्या रिद्धी सिद्धी नकोय आणि या चारही मुक्ती आम्हाला नकोय. काय म्हणताय तुकोबराय की आम्हाला तुझी रिद्धी सिद्धी नकोय आणि चारही मुक्ती नकोय. पुढे काय? संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. जगद्गुरु तुकोबराय देवाकडे म्हणतात आम्हाला तुझी रिद्धी सिद्धीही नकोय, चार मुक्तीही नकोय, तर काय दे? निरंतर आम्हाला संतांची संगती लाभू दे. त्याने काय होईल तर आम्हाला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आम्हाला संतांची संगती लाभू दे. आणि काय? तुका म्हणे नाम त्याने पुढे माझे काम. तुकोबराय म्हणतात की देवा तुझी सेवा तर तू देशील, संतांची संगतीही देशील, पण ऐक या हृदयामध्ये या चित्तामध्ये हे जे तुझं नाम निरंतर चालू आहे ना, हे नाम असंच राहू दे. ह्या नामानेच आम्हाला तुझ्या सेवेची इच्छा पूर्ण होईल. जी आमची इच्छा आहे तुझी सेवा घडावी ती ह्या नामाद्वारेच आमची पूर्ण होईल असं जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये सांगतात. विठाला विठाला तर तुकोबराय म्हणतात की देवाकडे काय मागावं तर देवाकडे देवाची चरणाची सेवा मागावी. मग आता देवाकडे देवाची चरणाची सेवा मागता वेळेस पहिला मुद्दा असा उभा राहतो की तुकोबराय म्हणतात की माणसाचं जीवन हे संपूर्ण इच्छेने व्याप्त झालेलं असतं. मला सांगा की कोणत्या माणसाचं जीवन बिना इच्छेचं आहे? प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची इच्छा आहे. महिला मंडळ उत्तर द्या. तुमच्या मनात आहे ना कुठली इच्छा? बोलत चला पटापटा. आहे ना? तुम्ही बोलला नाही तर मी कीर्तनच करणार नाही. सांगा. प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या प्रकारची इच्छा असते. कारण माणूस जन्माला आल्यावर कोणती ना कोणती इच्छा घेऊनच जन्माला येत असतो. किंबहुना जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे ब्रह्मरूप. प्रत्येकाचं जीवन इच्छेने व्याप्त असतं. मग तुकोबराय म्हणतात की इथे इच्छा करू नये असं मी म्हणत नाही, इच्छा केली पाहिजे, पण इच्छा कुठली? ज्या इच्छेने माणसाला अविनाशी फळ मिळेल, ज्या इच्छा माणसाला सफलताच्या दिशेकडे घेऊन जातील म्हणजे सफलता प्राप्त करून देतील, ज्या इच्छेने माणसाला कुठल्याही प्रकारचं लेश मात्रही दुःख मिळणार नाही, अशा इच्छा आपण व्यक्त कराव्या. मग इच्छा करण्याचा अधिकार प्रत्येकाला दिलाय की असं नाही की इच्छा करण्यामध्ये ह्या वर्गाने इच्छा करावी याने नाही असं म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात की इच्छा करावी, पण अविनाशी इच्छा करावी की ज्या इच्छेने माणसाला चिरकाल आनंद मिळेल, दुःख मिळणार नाही. आणि चुकून हुकून जर एखादी विनाशी इच्छा केली म्हणजे ह्या मायाजनित संसारातली विनाशी इच्छा केली तर तिचं फळही योगायोगाने विनाशीच मिळेल, असफल मिळेल. आणि ती इच्छा कुठून तरी पूर्ण झालीच
तर तिचा जे फळ आहे ते दुःखच मिळणार. मग त्या फळाने जर दुःख मिळालं तर अशी इच्छा प्राप्त करून उपयोग तरी काय. तुकोबराय म्हणतात इच्छा मागा. मग कोणती मागा, तर हे अभंगाच्या प्रथम चरण. मागणे ते देवा देवाकडे मागताय की तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. जगद्गुरु तुकोबरायांना म्हणतात की देवा तुझ्या चरणांची सेवा घडावी हेच आमचं तुमच्याकडे मागणं आहे. मग आता तुकोबराय इथे असा मुद्दा मांडतात की तुकोबराय म्हणतात की माणसाने देवाकडे इच्छा करण्यात प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आहे. प्रत्येक माणूस भगवंताकडे जी काही इच्छा करायची त्याच्यामध्ये स्वतंत्र आहे की त्याला कोणती इच्छा करावी किंवा कोणती इच्छा करू नये याच्यामध्ये प्रतिबंध लावलेला नाहीये. कुठलीही इच्छा तो करू शकतो स्वतंत्रपणाने, परंतु ती इच्छा पूर्ण होण्यात परतंत्रता आहे. अर्थात काय, व्यवहारिक जर इच्छा असतील तर व्यवहारिक इच्छा ह्या कर्म प्रधान आहे, म्हणजे कर्म परतंत्र आहे. आणि ज्या पारमार्थिक इच्छा आहे, पारमार्थिक इच्छा ह्या भगवत स्वतंत्र आहे, म्हणजे भगवत परतंत्र आहे. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा ते इच्छा पूर्ण करण्यास स्वतंत्र आहे. नाऱ्या 12 पोळ्या खातो ही मराठी म्हण, पण याच्यात देतं कोण यालाही फार मोठं प्राधान्य आहे की पारमार्थिक इच्छा ह्या पूर्ण करण्यात हा भगवंत स्वतंत्र आहे, पण व्यवहारिक ज्या आपल्या इच्छा आहे ह्या व्यवहारिक इच्छा पूर्ण करण्यात आपलं कर्म प्रधान आहे. एका शेतकऱ्याला सरळ उदाहरण देते. एका शेतकऱ्याला वाटलं, त्याने इच्छा केली, सरळ साधी इच्छा. त्याला वाटलं की आपण आपल्या शेतामध्ये अशा अशा प्रकारचं पीक करायचं, याने आपल्याला फार प्रमाणात धान्य होईल आणि त्या धान्याने आपल्याला अशा अशा प्रकारचा पैसा मिळेल. त्याने अशी इच्छा फक्त व्यक्त केली. आता ती इच्छा पूर्ण करण्यात त्याचं कर्म प्रधान आहे. ती इच्छा त्याची कर्म प्रधान आहे, कारण व्यवहारिक इच्छा ह्या कर्म प्रधान असतात. मग फक्त त्याने विचार केला की माझ्या शेतामध्ये मला अशा अशा प्रकारचं पीक करायचं आहे आणि याने मला भरपूर धान्य होईल आणि पैसा येईल, असा विचार करून तो जर तिथेच थांबला तर त्याची इच्छा पूर्ण होणार नाही. त्याची इच्छा केव्हा पूर्ण होईल, जेव्हा त्याने त्या शेतामध्ये कष्ट केले अर्थात कर्म केले, तेव्हा त्याची ती व्यवहारिक इच्छा आपोआप पूर्ण होईल. कारण भोगतो ना घडे संचिता वाचोणी करावे ते मणी समाधान. भगवंत म्हणताय की व्यवहारिक इच्छा पूर्ण करण्यात मलाही स्वतंत्रता दिलेली नाहीये, कारण प्रत्येक जीव आपलं आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आलेला असतो.
त्याच्या वाट्याला जेवढं काही भगवत लिखित आहे तेवढं तर त्याला मिळतं, पण त्याच्या व्यतिरिक्त जर त्याला प्राप्त करायचं असेल तर त्याला त्याच्यामध्ये कष्ट आणि कर्म करावीच लागतात. कर्म केल्याशिवाय त्याच्या त्या व्यावहारिक इच्छा पूर्ण होत नाही. कारण भगवंतालाही त्याच्यामध्ये प्रवेश करायला कुठेही लेश मात्र अधिकार दिलेला नाहीये. आणि जाणून बुजून कुठून तरी देवाने ती व्यावहारिक इच्छा आपली पूर्ण केली प्रारब्धाच्या आपल्या कर्माच्या विरोधात जाऊन, तर काय होतं? ततः किम ततः किम ततः किम, शेवटी त्याचा नाशच होतो. म्हणजे काय की भगवंताला व्यावहारिक इच्छा पूर्ण करण्यात स्वतंत्रता दिलेली नाहीये. पण इथे तुकोबराय म्हणतात की परमार्थिक इच्छा पूर्ण करण्यात भगवंताला स्वतंत्रता दिलेली आहे. का? कारण भगवंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कर्म पाहत नाही. भगवंताला का स्वतंत्रता दिलेली आहे? कारण भगवंत याच्यामध्ये कर्म का पाहत नाही? कारण हा जीव, हा संसारात पडलेला जीव माझ्या मार्गाला चाललाय, मला भेटण्यासाठी येतोय, परमार्थाच्या वाटचालीमध्ये हा चाललाय, तर याच्यामध्ये मी त्याचे कर्म पाहणार नाही असं स्वतः भगवंत म्हणतात. तो कुकर्मी असो किंवा चांगला कर्म करणारा असो, तरीही त्याचे कर्म मी त्याच्यामध्ये पाहणार नाही. त्याला मी स्वतंत्रपणे त्याची जी इच्छा आहे परमार्थ प्राप्तीसाठी, ती मी इच्छा स्वतंत्रपणे पूर्ण करण्याचा अधिकार मला आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी इथे विचार करूनच भगवंताकडे तुकोबराय प्रार्थना करताय की हे भगवंता, तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. हे देवा, आम्हाला एकच मागणं आहे तुझ्याकडे की तुझी जी चरणांची सेवा आहे ती तू आम्हाला प्रदान कर, ती तू आम्हाला दे. कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. तुकोबराय म्हणतात की माझ्या जन्माचं फक्त एकदाच सार्थक होईल जेव्हा मी तुला पाहिल, म्हणून मला तुझ्या चरणांची सेवा दे. मग त्या चरणांची सेवा म्हणजे काही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी जाऊन त्याची सेवा करणे नव्हे, तर भगवंताची भक्ती, ज्ञान, वैराग्य, प्रेम याने संलग्न होऊन भगवंताच्या प्रेमामध्ये डुबून जाणे ही भगवंताची चरण सेवा झाली. मग आता इथे महर्षी वेदव्यास म्हणतात की जो माणूस दरिद्री आहे, अतिरोगी आहे, म्हणजे फार रोगाने ग्रस्त आहे, दरिद्री आहे, रोगी आहे, आणि प्रवासी आणि सेवक म्हणजे ज्याने दास्यत्व स्वीकारले, अशा प्रकारची जी माणसं आहे याला जन्माला आले तरी हे मेल्यासारखे असतात. नीट लक्षपूर्वक आहे का? मग याच्यामध्ये सेवकाचाही नंबर आहे, सेवकाचाही नंबर याच्यामध्ये आहे. मग आता तुकोबरायांना म्हणतात की तुकोबराया, की सेवकाचा नंबरही याच्यामध्ये ह्या यादीमध्ये आहे, महर्षी वेदव्यासांनी लावलेल्या. मग या यादीमध्ये जर सेवकाचा नंबर असेल तर मग तुम्ही भगवंताकडे चरण सेवा का मागितली? कारण सेवकाला पारतंत्रता असते. जेव्हा एखाद्याचं सेवकत्व आपण स्वीकार करतो अर्थात दास्यत्व, तेव्हा आपलं स्वामित्व हे पूर्णपणे निघून गेलेलं असतं. आणि मग ते स्वामित्व निघून गेलं असल्या कारणाने आपल्याला निरंतर दुःख भोगावं लागतं. मग त्या दुःखातच आपण असतो. मग तुकोबरायांनी याचा विचार का नाही केला की सेवकत्व तर फार दुःख देणार आहे, मग तुम्ही का भगवंताची सेवाच मागितली? तुकोबराय फार गोड उत्तर देतात. तुकोबराय म्हणतात की सेवा कुणाची करावी? ज्याची सेवा केल्याने जर आपलं सेवकत्व नष्ट होत असेल, आपलं स्वामित्व नष्ट होत असेल, आपल्याला दुःख भोगावं लागत असेल, तर अशाची सेवा करू नये. पण ज्याची सेवा केल्याने जर आपलं सेवकत्व नष्ट होऊन आपल्याला स्वामित्व प्राप्त होत असेल तर तशाची सेवा करावी. मग अशी सेवा कुणाची? भगवंताची आणि भक्ताची. सुंदर उदाहरण आहे. एका श्रीमंत माणसाची बायको मेली आणि त्याला दीड वर्षाच्या आतली 3 मुलं होती. मग दीड वर्षाच्या आतली 3 मुलं होती, तर तो श्रीमंत माणूस ह्या विचाराने रडायचा की आता माझी ही दीड वर्षाची 3 मुलं आहेत, पुढे यांचा सांभाळ कोण करणार? माझी बायको तर मेली, आता पुढे ह्या बालकांचं कोण करणार? ह्याच्या विचारात तो रडू लागला. मग तो विचार करता करता एवढा दुःखी तो, ह्या बालकांचा कोण सांभाळ करणार? तर त्या विचारामध्ये त्याने विचार केला, प्रभू श्री रामचंद्रांना देखील मातेचा वियोग सहावा लागला, पण तिथे मी साधारण मनुष्य काय, माझी काय कथा तिथे, असा त्याने विचार केला.
ज्या प्रभू श्री रामचंद्राला जे साक्षात भगवंत आहे अशा भगवंताला देखील आपल्या मातेचा वियोग सहन करावा लागला, मग त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा? पुन्हा त्याने विचार केला की जो एवढा मोठा, ज्याच्या हातामध्ये त्रैलोक्य घेण्याची शक्ती होती असा दशरथ राजा, यालाही पुत्र वियोगानेही मरण पाहावं लागलं, मग या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्याची काय कथा? असा विचार करत करत तो रडत बसला आणि दुःखी झाला. आणि त्यांच्या घरामध्ये एक दासी काम करणारी होती, तिचं नाव होतं सगुणाबाई. मग ती सगुणाबाई त्या श्रीमंत माणसाकडे आली आणि त्या श्रीमंत माणसाला म्हणायला लागली की दादा, तुम्ही रडू नका, दुःख करू नका, मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्या 3ही बालकांचं सगळं काही करेल. मग त्यांना नाहू घालणे असेल, खाऊ घालणे असेल, झोपू घालणे असेल, वगैरे वगैरे सगळं काही मी त्या बालकांचं करेल, तुम्ही दुःखी होऊ नका, असं त्या सगुणाबाईने सांगितलं. त्या मालकाची चिंता गेली, तो शांत झाला. मग जसं तिने वचन दिलं तशा प्रकारे ती सगुणाबाई अर्थात ती दासी त्या 3ही बालकांची सेवा करायची. त्या 3ही बालकांना जेवू घालायची, झोपू घालायची, आंघोळ घालायची, सगळं काही त्या बालकांचं करायची. मग सगळं काही त्या मुलांचं करत असताना एक दिवस त्या श्रीमंत माणसाच्या इथे पाहुणे आले. कारण त्या श्रीमंत माणसाचा एवढा विश्वास त्या सगुणाबाईवरती बसला होता. आता त्या सगुणाबाईच्या हातामध्ये त्यांनी तिजोरीच्या चाव्या देखील देऊन टाकल्या होत्या. मग त्याला काही पैशाची आवश्यकता भासली की तो त्या सगुणाबाईला म्हणायचा, सगुणाबाई, आम्हाला जरा पैसे देता का हो, आम्हाला बाहेर जायचे, जरा जेवायला वाढता का हो. म्हणजे एवढा विश्वास त्या सगुणाबाईवरती बसला. मग एक दिवस त्यांच्या इथे पाहुणे आले आणि पाहुणे आल्याच्या नंतर मग त्या सगुणाबाईने पाहुण्यांच्या खोलीमध्ये सगळा नाश्ता वगैरे पाठवला आणि त्याच्यासोबत पानपुडा देखील पाठवला. त्याच्यामध्ये सुपारी ठेवली, बडीशोप ठेवली, सगळं काही व्यवस्थित भरून तो पानपुडा देखील पाहुण्यांच्या खोलीमध्ये पाठवून दिला. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि पानपुडा उघडताय तर काय त्यातली सुपारी संपलेली. मग त्या श्रीमंत माणसाने आवाज दिला, ओ सगुणाबाई, इकडे या. सगुणाबाई आल्या. म्हणे काय? तर तो श्रीमंत माणूस म्हणतो की सगुणाबाई, तुम्ही या पानपुड्यात काही सुपारी भरलीच नाही. तेव्हा ती सगुणाबाई फार मोठे डोळे करून ओरडायला लागते की दादा, तुम्हाला कळत नाही, एखाद्या लहान लेकराने चॉकलेट खाल्ल्यासारखी तुम्ही सारखी सारखी सुपारी खाता. सुपारीचं काही घरामध्ये खाण भरून ठेवलेली नाहीये. अशी मोठमोठ्याने त्या मालकाला ती बोलायला लागली आणि तिथून निघून गेली. तो श्रीमंत माणूस देखील हसला. त्याची बोलायची काही हिंमत झाली नाही सगुणाबाईला. मग सगुणाबाई तिथून निघून गेल्याच्या नंतर तिथल्या पाहुणे म्हटले की ही कोणती बाई तुमच्या घरामध्ये की एवढी जोराने तुमच्यावरती ओरडतीये? तेव्हा तो श्रीमंत माणूस म्हणतो की ह्या बाईच्या गुणामध्ये आम्ही एवढं गुंतून गेलोय की तिला आम्हाला एकही शब्द बोलण्याचा अधिकार नाहीये. आता इथेच आपला हा दृष्टांत संपला. ह्याच्यातनं आपल्याला काय घ्यायचंय की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की अशाच सेवकत्व स्वीकारावं ज्याने आपलं स्वामित्व मोठं होईल, ज्याने आपल्याला स्वामित्व प्राप्त होईल. मग इथे असाच या दृष्टांतामध्ये सांगितलं ती सगुणाबाई एका दासीच्या रूपात काम करत होती, पण शेवटी तिचं दास्यत्व एका स्वामित्वामध्ये प्रगट झालं. मग अशा भगवंताची सेवा केल्याने स्वामित्व मिळतं. ऐऱ्या गैऱ्याची साधारण मनुष्याची सेवा केल्याने आपल्याला काही स्वामित्व मिळत नाही. एक ना एक दिवस दुःखच मिळत असतं. म्हणून भगवंताचं चरण सेवक व्हावं, नाही तर जीवनामध्ये कधीच कुणाचं सेवक बनू नये. म्हणून तुकोबाराय देवाकडे म्हणताय की तुझी आम्हाला चरणांची सेवा आहे. मग असं सेवकत्व आम्हाला प्राप्त करायचंय. ज्या वेळेला भगवान परमात्मा अर्जुनालाही म्हणतात की बघ अर्जुना, अशा प्रकारचं तुला स्वामित्व प्राप्त झालंय. कारण अर्जुनही भगवंताचा फार मोठा भक्त होता, पण सेवकातूनच त्याला स्वामित्व मिळालं. भगवंताने त्याच्या रथाचा सारथी हा भगवान परमात्मा बनला. मग अशा प्रकारचं आम्हाला स्वामित्व पाहिजे, ज्याने अशा प्रकारचं सेवकत्व मिळाल्याने आम्हाला स्वामित्व मिळतं. मग हे भगवंताकडूनच मिळू शकतं. कारण भगवान परमात्म्याने फक्त जगद्गुरु तुकोबारायांना सेवकत्व मिळवून दिलं नाही,
तर भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना देखील सांगितलं, हे नामा, तू माझ्या या विटेवरती उभा राहा आणि मी तुझी चरण सेवा करतो. म्हणजे अशा भक्तांना स्वामित्व मिळवून देतो फक्त तो भगवान परमात्माच. देव ऋषी नारदांच्या ज्या पादुका आहेत त्या देखील भगवंत डोक्यावरती घेऊन नाचू लागला. केव्हा नाचू लागला? हा, ज्यावेळी देवऋषी नारद सत्यभामा मातेच्या कक्षामध्ये गेले, महालात गेले, तेव्हा सत्यभामेने षडोपचार पूजेने देवऋषी नारदांची पूजा केली. त्यांचं सुंदर अशा प्रकारे स्वागत केलं आणि सुंदर अशा प्रकारे स्वागत केल्याच्या नंतर देवऋषी नारदांना माता सत्यभामा म्हणते की हे नारदा, मला असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे की मला जन्मोजन्मी फक्त नारायणच पती मिळावे, भगवान श्रीकृष्णच पती मिळावे. मग देवऋषी नारद म्हणतात की ऐक सत्यभामा माते, की हा जो भगवान परमात्मा श्रीकृष्ण आहे याने पूर्वजन्मी स्त्रिया दान केल्या होत्या, त्यामुळे त्याला ह्या जन्मात भरपूर स्त्रियांशी लग्न करावं लागलं. मग अशी युक्ती सुचवून दिली सत्यभामेला. मग सत्यभामा मातेला वाटलं की मलाही माझा पती दान करावा लागेल, दान केल्याशिवाय मला पुढच्या जन्मात श्रीकृष्ण प्राप्ती होणार नाही. पण मी कुणाला दान करू? कोण भगवान श्रीकृष्णाला दान घेण्याचा अधिकारी आहे? म्हणून देवऋषी नारद म्हणाले, हे सत्यभामा माते, याची तू काळजी करू नको, त्याचा अधिकारी मीच आहे. हातामध्ये जल घेतलं, संकल्प घेतला आणि देवऋषी नारदांच्या हातावरती सोडून दिलं की मी भगवान परमात्म्याला तुला दान देऊन टाकलं. देवऋषी नारद त्या हातामध्ये जल घेऊन भगवंताच्या सभेमध्ये आले आणि भगवंताला म्हणतात, देवा ऐक, आता आपला हा संबंध नाहीये भक्त आणि भगवंताचा, ऐक आता तू मला दान रूपामध्ये मिळालाय. तेव्हा भगवंताने काय केलं की देवऋषी नारदांच्या पादुका घेतल्या आणि आपल्या मस्तकावरती ठेवल्या. आतापर्यंत तू सेवक होता, आता मी तुझा सेवक झाले आणि तू माझा स्वामी झाला. विठ्ठला विठ्ठला मग जगद्गुरु तुकोबरे म्हणतात देवाकडे अशा प्रकारचं सेवकत्व मला पाहिजे. म्हणून तुकोबरे म्हणतात की तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. कारण तुकोबरे देवाकडे सेवकत्व मागण्यासाठी एवढे आतुर आणि एवढे अतृप्त झाले होते की त्यांना पुढे काय मागायचं हेही कळत नव्हतं. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आनने को देसी तरी, आनने को देसी तरी, तुकोबरायांनी देवाकडे देवाची चरणांची सेवा मागितली. पण पुढे काय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आन नेगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. तुकोबराय इथे आवर्जून असं का म्हणतात? कारण तुकोबरायांना माहिती की भगवंताचा स्वभाव कसा आहे, भगवंतामध्ये कशा प्रकारचा गुण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आन नेगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. कारण भगवंताचा स्वभाव अशा प्रकारचा आहे की ज्या वेळेला भगवंताकडे आपण जातो, देवाला मोठ्या व्याकुळतेने आपण आवाज देतो की हे देवा, मला तुझा
साक्षात्कार होऊ दे, मला तुझी प्राप्ती होऊ दे. त्यावेळेला भगवान परमात्मा त्याची परीक्षा घेत असतो. कशा प्रकारे? जसा एक कुंभार बाजारात मडके विकायला नेण्याच्या आधी त्या मडक्यांना तपासून पाहतो की हा मडका किती कच्चा आहे आणि किती पक्का. चांगले मडकेच तो बाजारात विकण्यासाठी नेतो आणि बाकीचे जेवढे कच्चे तेवढे घरीच ठेवतो. मग अशा प्रकारचा भगवान परमात्मा देखील आहे. भगवंत विचार करतो, एक आई, ज्या प्रकारे एखाद्या आईला 3 मुलं असतील आणि एकाच वेळेला त्या 3ही बालकांना आपल्या मातेजवळ जायचं. आता ती माता पहिल्या बालकाला का घेईन का तिसऱ्या बालकाला घेईन, विचार पडतो तिला. एकटी माता आणि 3 बालक. मग ती काय करते, 3ही बालकांना घेण्यासाठी, त्यांचं रडणं शांत करण्यासाठी युक्ती सुचवते की पहिला जो बालक रडतोय त्या मुलाला एक लाडू देते. तो बालक लाडू घेऊन शांत बसतो. दुसऱ्या बालकाला पेढा देते. तो पेढा बघितला की शांत बसतो. तिसऱ्या बालकाला एखादं खेळणं त्याच्या हातात देऊन टाकते. त्याने खेळणं पाहिलं की तो शांत बसतो. आता मला सांगा, त्या 3ही बालकांकडे कोणती ना कोणत्या प्रकारची वस्तू आहे. मग ती वस्तू पाहून त्यांना कुणाकडे जायचंय ते बालक विसरून गेले. त्यांना आपल्या आईकडे जायचंय असं पहिलं माहित होतं, पण या 3ही वस्तूंचा उपभोग करत असताना त्यांना आपल्या आईकडे जायचंय हे ते बालक विसरून गेले. मग ते बालक ज्या प्रकारे विसरले त्याच प्रकारे एका आईसारखा भगवान परमात्मा. भगवान परमात्मा पाहतो की हा किती तयार आहे माझ्याकडे येण्यासाठी. कारण भगवान परमात्मा काही आईला गरेला आपल्या जवळ बोलवून घेत नाही. आपण आवाज दिला आणि भगवंत आला नाही, त्या आवाजामध्ये व्याकुळता, तत्परता, तन्मयता लागते. मग भगवंत तो तपासून बघतो की हा किती बनलेला आहे माझ्याकडे येण्यासाठी, किंवा अजून याला तयार करावं लागेल. मग भगवान परमात्मा सगळ्यात पहिलं त्याचे 3 प्रकारचे भक्त. मग पहिल्या भक्ताकडे तो भक्त आवाज देतोय, हे नारायणा, हे पांडुरंगा, मला दर्शन दे, मला तुझा साक्षात्कार होऊ दे. असा पहिला भक्त भगवंताला आवाज देतो. मग भगवान परमात्मा लाडू रूपी मान त्याच्या समोर टाकतो. काय टाकतो? लाडू रूपी मान. जसं एका आईने आपल्या बालकाला लाडू देऊन शांत केलं, तसं भगवान परमात्मा लाडू रूपी मान त्या बालकासमोर टाकतो. आणि बालकासमोर टाकल्याच्या नंतर, त्या भक्तासमोर टाकल्याच्या नंतर मग तो भक्ताने जर तो मान स्वीकारला, म्हणजेच काय, तो भक्ती करतोय, भगवंताचं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, तर मग जग त्याचं वाहवाही करायला लागतं. मग जग त्याला मान सन्मान द्यायला लागतो. मग त्याने जर तो मान सन्मान स्वीकारला की नाही, हे माझंच, मला मिळतंय असं म्हणून जर त्याने स्वीकारलं, तर भगवंत म्हणतो की नाही, हा या मानामध्ये श्रममान आहे, याला काही आपल्याकडे येण्याची अजून तरी आतुरता लागलेली नाहीये. भगवंत त्याला तिथे श्रम देतात. मग आता दुसरा भक्त भगवंताला पुकारतो, हे देवा नारायण, मला तुझं दर्शन दे. मग तेव्हा भगवंत विचार करतात, आता हाही मला आवाज देतोय, माझ्यासाठी व्याकुळ होतोय, रडतोय, पण पहिला भक्त तर ह्या मानामध्ये गुंतवून गेला, पण दुसरा बघू आता किती तत्पर आहे माझ्याकडे येण्यासाठी. मग दुसऱ्या जवळ देव पेढा रूपी सर्व काही पद प्रतिष्ठा ते टाकतो. मग पेढा रूपी हे सर्व काही त्याच्या समोर टाकल्याच्या नंतर तोही जर याच्यामध्ये गुंतून गेला तर भगवान परमात्मा समजतो की हाही माझ्याकडे येण्यासाठी अजून काही तत्पर नाही, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अजून तन्मयता मला काही दिसत नाही. मग तिसरा भक्त आवाज देतो, नारायण, मला तुझं दर्शन दे. भगवंताला वाटतं तर यालाही एकदा तपासून पाहावं. मग भगवंत त्याला तपासून पाहण्यासाठी त्याच्यासमोर एखादी संसारातली वस्तू टाकून देतात. बघ बाबा, जर तुला ह्याच्यात मन लागत असेल तर हे स्वीकार, नाही तर ये माझ्याकडे. मग भगवान परमात्मा त्याच्यासमोर एखादी जगातली काही मायाजनित वस्तू टाकून देतात. त्याने जर ती खेळणारूपी वस्तू स्वीकारली आणि कदाचित एखाद्याने नाही स्वीकारली, नाही मला हे नकोय, झटकून दिलं, एखादा बालक नाही का त्याला आपल्या आईकडेच जायचं असतं, तर आईने एखादी लाडू पेढा काही दिलं, तो असा फेकून देतो, नाही मला तुझ्याचकडे यायचं, असा हट्टी जो बालक असतो त्यालाच भगवान परमात्मा भेटतो. एखाद्या भक्ताने जर ते पद प्रतिष्ठा मान सन्मान जर झटकून लावलं आणि भगवंतालाच आवाज दिला, मला हे नकोय, मला तू हवाय, तेव्हा तो धावत येईल. मग भगवान परमात्मा अशा प्रकारे पाहतो. हे काही मनगणत वार्ता नाहीये.
शास्त्रामध्ये याचं प्रमाण आहे. विभीषणाला भगवंताने राजगादी देऊन तिथेच थांबवलं, बाबा तू इथेच थांब, तू याच्यातच सुखी आहे. पुन्हा ध्रुव बाळाला पदाची प्राप्ती करून देऊन उच्च पदाची प्राप्ती घेऊन तिथेच थांबवलं, तू याच्यामध्ये सुखी आहे. कारण ज्या वेळेला ध्रुव महाराज मथुरेच्या भागामध्ये तप करत होते, देवऋषी नारदांनी त्यांना उपदेश केला होता की अशा प्रकारचा मी तुला महामंत्र देतो, या मंत्राचा जप करत, याचं नामचिंतन करत तू मथुरेच्या भागामध्ये, मथुरेचा भाग होता तेवढ्या भागामध्ये तू तुझी यज्ञ साधना कर. भगवंताविषयी हृदयामध्ये कसलीच प्रेमाची व्याकुळता नव्हती. फक्त आपल्याला भगवंताला भेटून आपल्या मनाची व्यथा आहे ती भगवंतासमोर मांडायची आहे आणि अढळ पद प्राप्त करून घ्यायचे या इच्छेने तप करत होते. म्हणून वृंदावनातल्या प्रेमभूमीमध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारे प्रवेश झाला नाही. मग अशा ध्रुव महाराजांना देखील भगवंताने तिथेच थांबवलं, बाबा तू अढळ पदातच सुखी, तिथेच थांब. उपमन्यूला देखील क्षीर समुद्र देऊन तिथेच थांबवलं. मग अशा प्रकारचा भगवान परमात्मा असल्यावर जगद्गुरु तुकोबरे आवर्जून म्हणणारच, आन निघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. हे भगवंता, आम्हाला तुझी ही रिद्धी सिद्धी नको आहे, कारण ही जी रिद्धी सिद्धी आहे ही मान पद प्रतिष्ठा आहे. हे भगवत भेटीमध्ये परमार्थामध्ये प्रतिबंधक आहे. फक्त जगद्गुरु तुकोबरायच म्हणत नाही, तर प्रत्येक संतांच्या जीवनात असा प्रसंग आलाय. पण अशा प्रसंगावरती प्रत्येक संतांनी मात देऊन त्यांनी भगवत दर्शनासाठी ते अरूढ झाले. अर्थात काय, संत कबीर महाराजांच्या जर जीवन चरित्रामध्ये हे उदाहरण पाहिलं तर कबीर महाराज देखील एक दिवस ते रस्त्याने निघाले होते आणि रस्त्याने चालत असताना त्यांना वाटलं की आपली एवढी वाहवाही आणि एवढं सगळं काही होतंय, काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्या वेळेला भगवंत एखाद्या भक्तासमोर पद प्रतिष्ठा मान सन्मान धन संपत्ती हे टाकत असतो ना, तेव्हा देव त्याला त्याच्यापासून दूर करत असतो. असं समजू नये की आपण परमार्थ करतोय, मग परमार्थ करत असताना आपल्या जीवनामध्ये जर सुख संपत्ती आली तर आपला परमार्थ हा सरळ सरळ चाललाय असं समजू नये. भगवंत आपल्यामध्ये विक्षेप करतोय की जर तू याच्यामध्ये गुंतला तर मला विसरून जाशील, मला बरं वाटेल. भगवंत काही स्वतःहून त्याच्या जवळ बोलवत नाही, आपली उत्कंठा पाहतो. मग भगवंत ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये सुख संपत्ती यायला लागली, कोण आपल्यासारखे साधारण मनुष्याच्या नाही, जो भक्ती करतोय, जो परमार्थ करतोय, अशाच्या जीवनामध्ये जर दुःख व्याधी यायला लागली आणि संपत्ती मान पद प्रतिष्ठा यायला लागली तर त्याने समजावं की देव आपली कुठे ना कुठेतरी परीक्षा पाहतोय. मग कबीरजी महाराजांना वाटलं की भगवंत काही आपल्याला, प्रभू श्री रामचंद्र काही आपल्याला आपल्यापासून दूर तर करत नाहीये ना. मग याचा विचार करत त्यांनी ठरवलं की आपला अपमान व्हावा, लोकांनी आपला तिरस्कार करावा, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग कबीरदासजी एका वैश्याकडे गेले. कबीर महाराज त्या वैश्याकडे गेल्याच्या नंतर ती म्हणाली की कबीर महाराज तुम्ही इथे थांबू नका, इथे जर तुम्ही थांबला तर जग तुम्हाला नाव ठेवेल. म्हणे हे माते, तू माझं एकच कार्य कर की तू माझ्या गळ्यामध्ये हात टाकून संपूर्ण नगरातून चल, अशी आज्ञा तिला दिली. म्हणे माझं एवढंच काम कर. कबीर महाराजांनी त्या वैश्याला सांगितलं, कारण भगवत बोध संपन्न महापुरुष होते, काही आपल्यासारखे साधारण नव्हते. मग त्यांनी एका रंगीत पाणी केलं आणि रंगीत पाण्याची बॉटल आपल्या एका हातामध्ये घेतली कबीर महाराजांनी आणि त्या वैश्याला सांगितलं की तू माझ्या गळ्यामध्ये हात टाक. आणि भर नगरातून एक मदिरा पान करणाऱ्या माणसाचं नाटक करत करत कबीर महाराज त्या नगरातून गेले. त्या नगरातून गेल्याच्या नंतर सगळेजण कबीर महाराजांचा अपमान करायला लागले की महापुरुष असताना, भगवत भक्त असताना आम्हाला ज्ञानाचा उपदेश करतात आणि स्वतः काही भोग भोगण्यात व्यस्त. ही चर्चा संपूर्ण नगरभरात पसरली आणि राजाजवळ जाऊन पोहोचली. तर राजाही कबीर महाराजांचा शिष्य. मग आता राजा कबीर महाराजांचा शिष्य असल्यामुळे त्यालाही पहिल्यांदा काही विश्वास बसला नाही, पण त्याने डोळ्यांनी घटना पाहिली. अरे बापरे, त्याने आपले डोळे बंद करून घेतले. आता त्याला वाटलं की आपले गुरुदेव असं कसं काय करतील. गुरुची निष्ठा नव्हती अंतकरणामध्ये, म्हणजे गुरुच्या
बाह्य वागणुकीवरती त्यांनी विश्वास ठेवला आणि राजा कबीर महाराजांच्या घरी गेले. ते सगळं नाटक संपल्यावर मग कबीर महाराजांना म्हणले, गुरुवर तुम्ही अशा प्रकारचं काय केलं? तुम्हाला संपूर्ण जगभरात एवढी तुम्हाला मान सन्मान मिळतोय, एवढं समाज तुमचं ऐकतोय आणि तुम्ही अशा प्रकारचं कार्य करावं जे आम्हा सर्वांना लज्जित करणारं. कबीर महाराज म्हणले, तू तरी माझा शिष्य समजून घेशील, ही तुलाही हे नाटक कळालं नाही. म्हणे मला एवढं मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळते हे मला नकोय. मला भगवंताजवळ जायचे, मला अपमान मिळाला पाहिजे, लोकांचा तिरस्कार मिळाला पाहिजे, याच्यासाठी मी एवढा सगळा खटाटोप केला. मग तुकोबाराय म्हणतात की ही जी रिद्धी सिद्धी आहे हे परमार्थामध्ये प्रतिबंधक आहे. हे जेव्हा येतं ना तेव्हा भगवंतापासून आपण आपोआप दूर होतो, कारण आपण या मायाजनित संसारामध्ये राहतो. मग याच्यातून मुक्त व्हायला आपल्याला फार वेळ लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा संसार हे भगवत प्राप्तीमध्ये प्रतिबंधक आहे, ही रिद्धी सिद्धी. म्हणून तुकोबाराय म्हणतात आन नेगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. एकदा जगद्गुरु तुकोबारायांच्याच घरी पुण्याहून अनगड शहा नावाचा फकीर आला. अनगड शहा नावाचा फकीर जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या घरी आला आणि त्यांच्या दारावरती येऊन म्हणतो, माई साई का कटोरा भर दो, असं मोठ्याने आवाज देतो. कटोरा फार जादूचा होता, मोठा, आणि दारावरती येऊन उभा राहतो. माई साई का कटोरा भर दो असा आवाज देतो. आवाज दिल्याच्या नंतर तुकोबारायांची जी लहान मुलगी आहे ती आपल्या चिमुकल्या हातामध्ये दोन्हीही मूठ बंद करून पीठ घेऊन येते आणि ती त्या फकीराच्या टोकरीमध्ये टाकून देते. आणि त्या कटोऱ्यामध्ये टाकल्याच्या नंतर, कारण तो कटोरा एवढा मोठा आणि जादूचा होता की चिंतामण नावाच्या गोसावीने त्याच्यामध्ये आपल्या घरातलं सगळं काही धान्य टाकलं तरीही तो कटोरा भरला नव्हता. आणि त्याच कटोऱ्यामध्ये भागीरथी मुलीने, म्हणजे तुकोबारायांच्या मुलीचं नाव भागीरथीने, आपल्या हातात जे थोडंसं पीठ होतं ते पीठ त्या कटोऱ्यामध्ये टाकलं तर त्या कटोऱ्यातलं पीठ हे कटोरा गच्च भरून ते पीठ खाली सांडू लागलं. ही सगळी लीला त्या फकीराने पाहिल्याच्या नंतर तो म्हटला की आपही तुकारामजी हो. असं म्हटल्याच्या नंतर ती मुलगी म्हणते, अरे मूर्खा, अरे फकीरा, तुला तुकाराम पुल्लिंगी का स्त्रीलिंगी हेही कळत नाही. मग तेव्हा तो फकीर म्हणतो की 100% म्हणजे खरंच हे ह्या तुकाराम महाराजांचं घर आहे. ती मुलगी म्हणते, तुला एवढंही कळत नाही की तुकाराम महाराज पुल्लिंगी की स्त्रीलिंगी आहे. अर्थात काय की हे सगळं काही कार्य, हे कटोरा भरण्याचं देखील कार्य हे कुणी केलं तर रिद्धी सिद्धींनी. जगद्गुरु तुकोबाराय रिद्धी सिद्धी नको म्हणतात, पण त्या रिद्धी सिद्धी जगद्गुरु तुकोबारायांच्या घररिग्या होऊन बसल्या, त्या घरामध्ये येऊन बसल्या. जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताकडे रिद्धी सिद्धी मागण्याची आवश्यकता नव्हती. आणि जरी त्या घररिग्या होऊन बसल्या असल्या तरी जगद्गुरु तुकोबाराय त्या रिद्धी सिद्धीला कुठल्याही प्रकारचा मान देत नव्हते का त्यांना विचारतही नव्हते. ज्याला भगवंताची प्राप्ती करायची तो या रिद्धी सिद्धीच्या कशाला नादा लागेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात आन नेगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी. मग आता रिद्धी सिद्धी नकोय पण ह्या चारही मुक्ती का नकोय तुम्हाला? जगद्गुरु तुकोबारायांना म्हणतात की तुम्हाला रिद्धी सिद्धी नकोय हे मान्य आहे, पण ह्या चार मुक्ती का नकोय? तेने मुक्तीचारी साधी येल्या, मग ह्या मुक्ती का नकोय? तर तुकोबाराय म्हणतात ह्या मुक्ती जो भगवंताचे भजन करतो, भक्ती करतो अशाला नकोय. स्वरूपता, सायुज्यता, समीपता, सखोलता ह्या चार प्रकारच्या मुक्ती आहेत. पण ह्या मुक्ती जगद्गुरु तुकोबाराय नाकारतात की जो भगवंताची भक्ती करतो अशाला या मुक्ती नकोय. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला सगळ्या महिला मंडळांना वाटत असेल की ही काही सासूचं सांगत नाही, सुनेचं सांगत नाही, वाटत असेल ना का नाही? कारण हे किती वेळा जरी सांगितलं कीर्तनात तर याने काही कुणावरती परिणाम होत नाही. आणि कुणी कधी सुधारलेलं तर काही दिसत नाही, सासू दिसत नाही आणि सूनही दिसत नाही. आणि अभंगच असा कीर्तनासाठी निवडला की याच्यामध्ये सासू सून हे येणं शक्यच नाही. म्हणून हा चिंतनाचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की साखर होण्यात आनंद आहे की साखर उपभोगण्यात आनंद आहे. साखर होऊन राहिलं तर तिला काय माहिती की तिची चव काय, पण जेव्हा आपण तिचं भोग घेतो, जेव्हा आपण तिला ग्रहण करतो, तेव्हा आपल्याला तिचं सुख मिळतं. मग मुक्ती मिळण्या जरी ह्या 4 मुक्ती आम्हाला मिळाल्या, हे आमच्यासाठी सामान्य गोष्ट आहे. तुकोबाराय म्हणतात या 4ही मुक्ती जरी आम्हाला मिळाल्या तरीही या मुक्ती घेऊन आम्ही काय करणार? फक्त देवाच्या वैकुंठात बसून राहणार, बरोबर ना? पण त्या मुक्तीचा आनंद आम्हाला उपभोगायचा म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला 4ही मुक्ती नकोय. जसं साखर होण्यात आनंद नाही, साखर उपभोगण्यात आनंद आहे, तर त्याच प्रकारे मुक्ती मिळवण्यात आनंद नाहीये. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला मोक्षाची प्राप्ती करायची. खरी मुक्ती केव्हा होते? जेव्हा जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी त्या विठ्ठलाचं दर्शन साक्षात होईल, तेव्हा खरी मुक्ती होत असते, तेव्हा खरा मोक्ष मिळत असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारची जर मुक्ती मिळवली तर आम्हाला वैकुंठात फक्त त्या भगवंताचा पार्षदाजवळ बसून राहावं जेव्हा भगवंताच्या लीला असतील तेव्हा देवाच्या मनात आला तर देव आम्हाला या धरातलावरती त्याच्या सुखाची प्राप्ती करण्यासाठी, तो आनंद भोगण्यासाठी देव आम्हाला इथे घेऊन येईल. पण तोपर्यंत आम्ही त्या वैकुंठात बसून काय करणार? म्हणून आम्हाला ही मुक्ती नकोय. आम्हाला या प्रकारची मुक्ती हवी आहे ज्या मुक्तीने आम्हाला चिरकाल भगवंताचा आनंद मिळेल, ते आनंद, तो सुख आम्हाला प्राप्त होईल. मग इथे तुकोबारायांनी त्या द्वापार युगातील गोपिकांचं उदाहरण देऊन सांगितलं की तुकोबाराय म्हणतात ज्या ज्या गोपिका होत्या त्यांना दंडकारण्य क्षेत्रामध्ये त्रेतायुगामध्ये भगवंताने तेव्हाच दर्शन दिलं असतं, आपल्यासोबत साकेतपुरीला भगवंत घेऊनही गेले असते. पण भगवंताने का त्यांना पुढच्या द्वापार युगामध्ये पुन्हा गोपिकाच्या स्वरूपामध्ये आणलं? कारण त्यांची जी दंडकारण्य क्षेत्रामधलं तप, यज्ञ, यागविधी सर्व काही जे होतं, जी भगवंताची प्रतीक्षा होती, त्या प्रतीक्षेचं फळ त्यांना मिळालं की द्वापार युगामध्ये त्या गोपिका बनून आल्या. बरं, द्वापार युगामध्ये जरी त्या गोपिका बनून आल्या तरी महारासाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णाने त्या गोपिकांना मुक्तीचा उपदेश केला. सगळ्या गोपिका आल्या, महारासाचा प्रसंग होता. त्या प्रसंगाच्या वेळेला सगळ्या गोपिकांना भगवंताने सांगितलं की ऐका गोपिकांनो, मी तुम्हाला एक उपदेश करतो. गोपिकांना सुंदर अशा प्रकारचा भगवंताने मुक्तीचा उपदेश केला. ऐका, तुम्हाला मीच पाहिजे ना? मग माझं साकार स्वरूप भरपूर आहे, मग ते स्वरूप तुम्हाला मुक्तीची प्राप्ती करून देईल. ऐका गोपिकांनो, तुम्ही तुमचं हे जे घरदार, पती, सासू सासरे, बालक वगैरे सगळं काही सोडून जे माझ्यासाठी तुम्ही इकडे येता, हे येणं काही योग्य नाहीये. तुम्हाला माझीच प्राप्ती करायची आहे तर मग माझ्या विग्रहाची सेवा करा, त्याने तुम्हाला मोक्षाची प्राप्ती सहजपणे होऊन जाईल. आपल्या परिवारामध्ये राहता राहता तुम्हाला त्या मोक्षाची प्राप्ती होऊन जाईल. तुम्ही माझ्याकडे विनाकारण येऊ नका. अशा प्रकारे मुक्तीची भगवंताने त्यांना उपदेश केला.
परंतु गोपिका भगवंताला म्हणतात, अशा प्रकारची मुक्ती घेऊन आम्ही करणार तरी काय? तुझ्या विग्रहाची तू साक्षात समोर असताना तुझ्या विग्रहाची सेवा करायची, त्याचं चिंतन करायचं, घर संसाराची सेवा करायची. पण जिथे तू साक्षात विराजमान आहे अशा गोपिकांना तुझ्या सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा ही मुक्तीचं जे सुख आहे आम्हाला हे काहीतरी क्षुल्लक वाटतं. पण आम्हाला ही मुक्ती नकोय. तू आम्हाला किती कष्ट दे, किती त्रास दे, आम्हाला कितीतरी प्रकारचा वियोग दे, किती वर्षाचा जरी वियोग दिलास तरी देखील आम्ही मुक्ती स्वीकार करणार नाही. आणि तसंच झालं. पुढे भगवान परमात्मा मथुरेला निघून गेले. मथुरेहून मग द्वारिकेत. मग ज्या वेळेला उद्धव आणि भगवान श्री कृष्णाचा संवाद प्रसंग येतो त्यावेळेला भगवंत उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, तू हे जे मला ज्ञानोपदेश इथं करतोय ना, की भगवंताचं निराकारही स्वरूप आहे, साकारही स्वरूप आहे, कोणत्याही स्वरूपाचं जरी चिंतन केलं तर भगवत प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती होत असते. आणि मग भगवान परमात्म्याला अशा प्रकारचा उद्धव उपदेश करत असताना उद्धवाला भगवंत म्हणता, हे उद्धवा, तू मला ज्ञान उपदेश करू नको. तुला माहितीये मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी साक्षात भगवान परमात्मा आहे. माझ्याच याने लय विनाश होत असतो. ह्या पृथ्वीचा संहार, ह्या पृथ्वीचं पालन हे सगळं काही माझ्याच क्रमानुसार चालतंय. मग तू मला हा उपदेश करू नको उद्धवा. तू त्या गोकुळामधल्या ज्या गोपिका आहेत, माझ्या विरहामध्ये अजूनही त्या माझी वाट पाहतात, अशा गोपिकांना जाऊन उपदेश कर. भगवंताने पत्र पाठवलं की उद्धव तुम्हाला उपदेश करण्यासाठी येतोय. मग उद्धव निघाला उपदेश करण्यासाठी. उद्धव ज्या वेळेला गोकुळामध्ये येऊन पोहोचला त्यावेळेला समस्त गोपिकांनी पाहिलं की भगवंताचा कुणीतरी दूत द्वारिकेवरनं आलाय. समस्त गोपिका अशा धावत गेल्या त्या रथासमोर. पाहता तर ते उद्धवाच्या हातामध्ये कुठल्या तरी प्रकारचं काहीतरी लिहिलेलं होतं. गोपिकांनी उचकावून घेतलं. उद्धव सगळ्यांना ओरडायला लागला, अगं गोपिकांनो ऐका, मी तुम्हाला ज्ञान उपदेश करायला आलोय, तुम्ही इथे काय ते पत्र घेऊन धावताय. प्रत्येक गोपीच्या मनामध्ये वाटत होतं की भगवान परमात्मा कधीतरी येणार, आपल्याला कधीतरी दर्शन देणार. परंतु उद्धवाने आपला तिथे ज्ञान उपदेश करायला सुरुवात केली. अगं गोपिकांनो ऐका, तो काही भगवंत तुमच्या भेटीसाठी आता येणार नाही, मीच तुम्हाला त्याच्या मुक्तीचा उपाय सांगण्यासाठी आलोय. काय त्या भगवंताच्या बाह्य स्वरूपावरती प्रेम करून बसला. हे जे त्याचं बाह्य स्वरूप आहे कधी ना कधी त्याच्यामध्ये विलीन होणार आहे. तू ह्या भगवत धामाला निघून जाणार आहे. मग अशा बाह्य स्वरूपावरती तुम्ही काय प्रेम करता? त्याच्या ज्या सच्चिदानंद स्वरूप ज्योती स्वरूपावरती तुम्ही प्रेम करा, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार होईल. अशा प्रकारचा उपदेश गोपिकांना ज्या वेळेला उद्धव करायला लागला त्यावेळेला गोपिका काय म्हणतात, त्या भगवंताला आम्ही म्हणतो की तुझ्यासाठी तुझ्याकडे आम्ही प्रेम मागतोय देवा, आणि तू काय आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी पाठवतोय. गोपिका देवाकडे विनंती करताय की हे देवा, तुम करुणा के सागर हो प्रभु, मेरी घागर भर दो, थके पाव है दूर गाव है, अब तो कृपा कर दो हो, तुम करुणा के सागर हो प्रभु, मेरी घागर भर दो. क्लेश द्वेष से भरा ये मन है, मेरा मेरा तन है, तू
हरे राम 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 हरे हरे. या भगवंताला गोपिका पुकारताय की देवा आम्ही फक्त तुझ्यासाठीच हा देह ठेवलाय, तुला तुझ्या प्राप्तीसाठी, तुझ्या दर्शनासाठी, तुझ्या प्रेमासाठी. मग तू असं ज्ञानोपदेश आमच्याकडे का पाठवतोय? मग जगद्गुरु तुकोबराय असंच म्हणतात की भगवंत आम्हाला पुन्हा पुन्हा जरी जन्माला यावं लागलं, या मातेच्या गर्भामध्ये यातना दुःख सोसावे लागल्या, कारण हा मातेचा गर्भ काही साधारण नाही, याच्यामध्ये नरक आहे. मग या गर्भामध्ये देखील आम्हाला पुन्हा पुन्हा जरी यावं लागलं तरी आम्ही तुझ्या भक्तीसाठी येऊ, पण आम्हाला तुझी भक्तीच दे, बाकीच्या ह्या मुक्ती वगैरे आम्हाला नकोय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे म्हणतात की आन नेगो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चाही, की आम्हाला या रिद्धी सिद्धी नकोय, ज्याने आम्हाला तू मिळणार नाही, पण पुढे जरी ह्या रिद्धी सिद्धी नकोय असं भगवंताला जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं. भगवंताची चरण सेवा देखील मागितली, पण ही चरण सेवा या भक्तीचा आनंद घेण्यासाठी संतांची संगती हवी आहे. या अभंगाच्या 3ऱ्या चरण. संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, संगती सर्व काळ, संगती सर्व काळ, संगती सर्व काळ, कारण देवाची सेवा तर घडेल, पण ही देवाची सेवा घडल्याच्या नंतर जो एकट्याने भजन करण्यात आनंद आहे, तो सगळ्याने सामुदायिक भजन करण्यात आनंद वेगळा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाकडे म्हणतात की संत संगती सर्व काळ, देवा आम्हाला तुझी संत संगती सर्व काळ मिळू दे, त्यानेच आम्हाला प्रेम तुझ्या चरणी प्राप्त होईल आणि त्यानेच आमची भक्ती ही ओसंडून प्रवाहित होईल. कारण प्रत्येक संताच्या, प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारेने संत आल्याच्या नंतरच त्यांच्या भक्ती ही प्रवाहमान झाली. संत मीराबाई भगवंताची भक्ती करत होत्या, पण त्यांच्या राजवाड्याच्या आतमध्ये ती भक्ती सीमित होती. आपल्या भगवंताची ठाकूर सेवा करायच्या आणि ती सेवा त्यांच्या महालापर्यंत सीमित होती. पण ज्या वेळेला त्या राजवाड्यामध्ये संतांचं आगमन व्हायला लागलं, साधू संत यायला लागले, त्या वेळेला मात्र संत मीराबाईची भक्ती ही ओसंडून व्हायला लागली, जेव्हा संत संगती त्यांना मिळाली. पण इथे असंही सांगितलंय की मनुष्य देह मिळणं हा दुर्लभ आहे आणि संत संगती मिळणं ही दुर्लभ आहे. दोन गोष्टी फार दुर्लभ आहे. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. आता मनुष्य जन्म मिळण्यासाठी काय करावं लागतं? ज्या वेळेला आपले सुकृत अर्थात आपले जे पुण्य हे समान असतील आणि आपले जे पाप आहे ते समान असतील, तेव्हा म्हणजे पाप आणि पुण्य जेव्हा समानतेला येतात तेव्हा नरदेह मिळतो. सरळ साधं उदाहरण सांगते,
चिल्लर पैशाची पिशवी आपल्याकडे आणि त्याच्यातून आपल्याला सांगितलं 5 रुपये 33 पैसे काढा. बरोबर तेवढेच काढा, तेवढे हाताला येणार नाही. कितीही प्रयत्न केला बघितल्याशिवाय 5 रुपये 33 पैसे आपल्या हाताला येणार नाही. त्याच प्रकारे ज्या वेळेला आपलं पुण्य आणि पाप हे दोन्हीही समान वेळेला येतं, दोन्हीही समान होतं, म्हणजे दोन्हीचंही बॅलेन्स होतं, तेव्हा आपल्याला नरदेह मिळतो. जर पाप जास्त असेल आणि पुण्य कमी असतील तर एखाद्या दुसऱ्या योनीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. आणि जर आपले पुण्य जास्त असतील आणि पापच नसतील तर देव योनीत प्रवेश होतो. पण मनुष्य देह केव्हा मिळतो? जेव्हा पापही समान आणि पुण्यही समान, त्यावेळेला आपल्याला मनुष्य देह मिळतो. बरं, मनुष्य देह समानतेने मिळेल, पण संत संगती दुर्लभ आहे. संत संगती का दुर्लभ आहे? कारण संतांची संगती ही भगवत कृपा झाल्याशिवाय मिळत नाही. बिनु हरी कृपा मिळत नाही संता. मग भगवंताची कृपा झाल्याशिवाय भक्तीमध्ये प्रवेश तर केला, भगवंताच्या भक्तीमध्ये प्रवेश केलाय, पण संत संगती ज्या वेळेला मिळत नाही, ज्या वेळेला साधू संतांचा उपदेश लावत नाही, तोपर्यंत भक्ती प्रवाहमान होत नाही. तसंच मीराबाईंच्या जीवनात झालं. जोपर्यंत संत महात्मे जीवनात नव्हते, फक्त भगवंतच जीवनामध्ये होता, तोपर्यंत भक्ती एका बाजूला सीमित होती. पण ज्या वेळेला संत महात्मे जीवनामध्ये यायला लागले, त्यावेळेला त्या भक्तीचा प्रवाह या महालाच्या बाहेर वाहू लागला. म्हणजे जगभरात ती भक्ती पसरायला लागली. त्या भक्तीमध्ये ते प्रेम ओसंडून वाहायला लागलं. बरं, मीराबाईचं जीवन नाही, विश्वातील समोर जेवढे काही संत महात्मे संत होण्याच्या आधी भक्त होते, त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला संत महापुरुष झाले, तेव्हा संत महापुरुष ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये आले, तेव्हा त्यांना भगवंताची प्राप्ती झाली. तुकोबाराय असतील किंवा नामदेव महाराज असतील किंवा संत जनाबाई असेल, संत जनाबाईच्या जीवनामध्ये देखील आधी नामदेव महाराज आले. संत रूपामध्ये, गुरु रूपामध्ये नामदेव महाराजांनी उपदेश केला, तेव्हा ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. जनाबाईचा प्रभाव नव्हता, जनाबाईची भक्ती होती, पण ज्या वेळेला गुरु कृपा, संत कृपा होते, त्यावेळेला त्या भक्तीमध्ये निष्ठा, ती भक्ती दिव्यत्वामध्ये प्रगट होती. तेव्हा जनाबाईची गौरी देखील शेणाची विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. तिच्यात ते सामर्थ्य आलं किंवा संत कृपेने. मग अशी संतांची कृपा देवा आमच्यावरती होऊ दे. मग सगळ्या संतांवरती संत कृपा झाल्याशिवाय, मग आपल्यासारख्या पामरावरती देखील संत कृपा झाल्याशिवाय आपल्याला भगवंताचं दर्शन होणार नाही. कितीही भक्ती करा, पण जोपर्यंत जीवनामध्ये भगवत कृपेने संत येत नाही, देवाच्या कृपेने भक्ती करत नाही. भक्तीला आपण सुरुवात करतो, दुसरे करताय म्हणून आपणही नामजप करतो, दुसरे भजन करताय म्हणून आपणही भजन म्हणतो, दुसरे वारीला जाते म्हणून आपणही त्यांच्या बरोबर वारीला जातो. आता बघा, मनातून इच्छा ज्याची असते तो तर वारीला जातो, पण एखादा काय म्हणतो, तुम्ही जर वारीला जाणार असला तर आम्ही येतो, तुम्ही नाही जाणार तर आम्ही नाही येणार. मग काय, हा त्याच्या आश्रित होऊन वारीला जातो. ज्या वेळी भक्ती तर सुरू झाली, तुम्ही साधारण नामजप करा, त्यालाही भक्तीचं रूप येतं, त्यालाही भक्ती नाव दिलं जातं, पण खऱ्या प्रकारे ती भक्ती केव्हा ओसंडून वाहते की जीवनामध्ये कुणाचा आश्रय न घेता जेव्हा ती भक्ती वाहते, तेव्हा संत कृपा जीवनामध्ये येते, तेव्हा ती भक्ती होत असते. मग अशी संतांची कृपा भगवंत आम्हाला लाभू दे. म्हणून संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ, असं थोर प्रेमाचा सुकाळ आमच्या जीवनामध्ये येईल जेव्हा आम्हाला संत संगती मिळेल. पुढचं चिंतन करण्याच्या आधी आपण एकदा सगळेजण भजन करूया. आज हनुमंतरायांचा जन्म उत्सव, त्यांच्या जे परम आराध्य दैवत आहे प्रभू श्री रामचंद्र, याचं आपण एकदा सगळेजण यांचं भजन करूया. रघुपती राघव राघव
भगवान की, श्री हनुमानजी महाराज की। तर जगद्गुरु तुकोबरे भगवंताला म्हणताय की देवा आम्हाला तुझ्या संतांची संगती दे. का दे? कारण तुझ्या संतांची संगती मिळाल्याच्या नंतर आम्हाला आमचं हे जे हृदयामधलं प्रेम आहे हे आपोआप ओसंडून व्हायला लागेल. म्हणून संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. पुढचं वर्णन अभंगाच्या 4थ्या चरणी. तुका मन नामा, 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 तुका मन नामा.
तुकोबरे म्हणतात की तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की हे देवा, मी तुझ्याकडे तुझी चरणांची सेवाही मागितली, मला ही रिद्धी सिद्धी चार मुक्तीही नकोय आणि मला संतांची संगतीही मी तुझ्याकडे मागितली, पण ऐक देवा, या हृदयामध्ये हे जे तुझं नाम आहे हे सतत चालू आहे आणि ह्या नामानेच माझ्या ह्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होतील असं मला वाटतं. पुढचं चिंतन पाहण्याच्या आधी सगळे एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई याचं निरंतर चिंतन चालू आहे. त्याने मला विश्वास आहे की माझे सगळे काम पूर्ण होतील. कोणती? पहिलं काम भगवंताच्या शरणांची सेवा, दुसरं काम की मला रिद्धी सिद्धी नकोय, पण दुसरं काम संतांची संगती. पण हे माझे काम याने पूर्ण होतील याचा माझ्यावरती विश्वास आहे की तू जरी नाही आला तरी हे नाम भगवान माझं सगळं काही पूर्ण करतील. विठाला विठाला की भगवंत तू जरी नाही आला एक वेळेला, मी तुला पुकारू पुकारू फार मी विसरून गेलो तरी देखील तू मला विसरला, तरी देखील तुझं नाम हे मला तुझी प्राप्ती करून देऊ शकतं. तुझी चरणांची सेवाही तुझं नाम मला मिळवून देऊ शकतं. तुझ्या संतांची संगती देखील मला तुझं नामच देऊ शकतं. कारण भगवंताच्या नामाचा महिमा हे भगवंतालाच ठाऊक नाही, हे भगवंताच्या भक्ताला ठाऊक आहे. ते कसं? ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्राचं युद्ध होतं, त्या युद्धाच्या वेळेला सगळे वानर भगवंताचे नाम अंकित करून जे दगड पाण्यामध्ये समुद्रामध्ये प्रवाहित करत होते, ते दगडांनी पूल तयार केला.
पण एक दिवस भगवंताला वाटलं की माझ्या सगळ्या भक्तांनी असं केलंय तर मी तर साक्षात भगवंत आहे, मीही करून पाहावं. कोणी नसताच्या वेळेला म्हणजे कुणीही नव्हतं त्यावेळेला भगवंताने काय घेतलं, एक छोटासा दगड घेतला आणि तो दगड आपल्या हातात घेऊन समुद्रामध्ये सोडला तर तो डुबून गेला. देवाला वाटलं असेल बारका दगड डुबून गेला, त्याच्याहून थोडासा मोठा आकाराचा दगड देवाने उचलला आणि तो समुद्रामध्ये प्रवाहित केला, तोही डुबून गेला. परत त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा देवाने दगड उचलला, तो समुद्रामध्ये प्रवाहित केला, तोही डुबून गेला. पाठीमागे हनुमंतराय उभे होते. मग हनुमंतराय पाठीमागे उभे असताना देव म्हणतो की हनुमंता तू केव्हा आला? देवा तुम्ही पहिला दगड टाकत होते का? मी तेव्हापासून आलो. देवा तुम्ही दगड तर टाकले. मग प्रभू श्री रामचंद्र हनुमंतरायाला म्हणतात की हनुमंता तुम्ही सर्व वानरांनी माझ्या नावाने अंकित करून हे सगळे दगड समुद्रामध्ये प्रवाहित केले, पण मात्र आता मी स्वतः नामधारक भगवान परमात्मा आहे, मग माझ्या हातून हे दगड प्रवाहित व्हायला नको का? तर हनुमंतराय फार सुंदर उत्तर देतात. हनुमंतराय म्हणतात की देवा तुझ्या नामाचा महिमा हा तुला कसा कळेल, हे तुझ्या भक्तांनाच माहिती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की देवा तुझ्या नामाचा महिमा तुला तर कळणार नाही, एक वेळेस तू माझ्या सेवेसाठी किंवा माझ्यासाठी धावून येणार नाहीस, पण तुझं नाम माझ्या कामी पडेल. म्हणून तुका म्हणे नाम तेणे पुरे माझे काम, तुझ्या नामानेच माझं सर्व काही काम होईल. मग संसारातली एखादी वस्तू मला पाहिजे असेल तर ती तुझ्या नामानेच मिळेल, तू मला पाहिजे असेल तर तुझ्या नामानेच मला ते मिळेल. कारण साधं एकदा विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर मोक्षाची दार आपल्यासाठी उघडे होत आहे. मग निरंतर भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंत काय येणार नाही, आपल्यासाठी येईल. म्हणून तुकोबराय म्हणतात की तुझी सेवा ही तू जरी नाही दिली, शेवटी म्हणताय बरं आधी देवालाच मागितलं सगळं काही, सेवाही देवाला मागितली, साधू संगतीही देवाला मागितली, परंतु आता शेवट तुकोबराय म्हणतात की देवा आई जरी तुझी सेवा मला तू दिली नाहीस, संतांची संगती जरी तू मला दिली नाहीस, पण माझ्याकडे एक जागा शिल्लक आहे. तुझ्या नामावरती मला पूर्ण विश्वास आहे, तुझं नाम हे माझं काम सगळे काही पूर्ण करतील. म्हणून तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम. असा हा सरळ साधा अभंग आज कीर्तनासाठी घेतला. आणि मागणीपर प्रकरणातील हा जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग होता. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे चरण सेवेची मागणी मागितली. मग आपल्यासारख्याही साधारण पामराने देवाकडे काय मागावं काय मागू नये या अभंगामध्ये आपण आज शिकलो. या अभंगामध्ये आज आपण पाहिलं की भगवंताकडे कुठल्या प्रकारची मागणी केली पाहिजे आणि कुठल्या प्रकारची केली नाही पाहिजे. आणि सगळ्यात पहिला मुद्दाही पाहिला की व्यवहारातली एखादी इच्छा देवाकडे मागितली तर महिला मंडळांना सवय असते की देवाला नवस करायची, ते मागणं झालं देवाकडे, पण ते मागणं देव पूर्ण करत नाही. प्रारब्धात असेल तर ते मिळतं, मग ज्या वेळेला ते देवाने पूर्ण केलं नाही मग आपण देवाला पोचतो की देवा तूच पूर्ण केलं नाही. देवाला त्यात स्वतंत्रता नाहीये, देवही ते त्या व्यावहारिक इच्छा पूर्ण करण्यात परतंत्र आहे. कोणती इच्छा पूर्ण करतो? देवाची इच्छा असेल तर देव देवाच्या भक्तीतील इच्छा आपली पूर्ण करतो, पण व्यावहारिक इच्छा करत नाही. असा हा साधा सरळ अभंग आज जगद्गुरु तुकोबरायांचा सेवेसाठी निवडला. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या आशीर्वादाने व सरजू भाऊ बर्डे यांच्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज मला ही कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या दरबारामध्ये करण्याचा योग आला. सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या पांडुरंग परमात्म्याला प्रणाम करते व आमच्या वाऱ्यातील वारकरी मंडळी देखील इथे आलेली आहे. समस्त श्रोते मंडळी असतील, विणेकरी असेल, समस्त टाळकरी मंडळी, गायनाचारी यांनी सुंदर प्रकारची साथ दिली, मृदंगाचारी यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवल्या. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम सगळ्यांची चरणी साष्टांग प्रणिपात करून व तसेच माझे गुरुवर्य परमपूज्य मृदंगाचे महामेरू कल्याणजी महाराज तिडके असतील, संगीत विशारद नकुलजी महाराज तिडके असतील, तर आमचे गुरुवर्य ज्यांच्यामुळे आम्ही ह्या वाटचालीवरती लागलोय, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मनोहर महाराज तिडके असतील व विश्वमाऊली ज्ञानोबराय यांच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते व झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर